खूप पौष्टिक, बनवायला अतिशय सोपा, त्याचबरोबर चवीला खूप छान होतो। तुम्ही बघू शकाल मस्त असा मेथी थेपला म्हणजेच पराठा आज आपण बनवलेला आहे। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे। त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी आपण बनवू शकतो, लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो। त्याचबरोबर कुठेही प्रवासात जाताना 8 दिवसांकरता हे टिकणारे मेथी थेपले आपण नक्कीच बनवून नेऊ शकतो। खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये तयार होतात। 8 दिवसापर्यंत छान ते टिकले जातात, मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात खराब होत नाहीत। घरातील मोजक्याच कमी साहित्यांमध्ये पौष्टिक असा मेथी थेपला बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। हे मेथीचे थेपले किंवा पराठे आपण लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतो। खूप छान होतात चवीला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेथी पराठा किंवा थेपला बनवण्यासाठी एक जुडी मी मेथी घेतलेली होती। मेथी अगोदर चांगली आपल्याला निवडून घ्यायची आहे। जास्त पानांचा भाग घ्यायचा आहे, जो देठांचा भाग आहे तो आपल्याला थोडासा घ्यायचा आहे। एकदम फ्रेश मेथीची जुडी इथे आपल्याला वापरायची आहे। त्याचबरोबर खूप कोवळी अशी मेथी घ्यायची आहे। चांगली आपण निवडून स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे। मेथी आपल्याला चिरण्या अगोदर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण मेथी चिरल्यानंतर आपण धुवून घेतली तर त्याच्यातील पौष्टिक तत्व निघून जातात। मेथी चांगली धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेली होती। आता आपण थोडी थोडी घेऊन ती एकदम बारीक चिरून घेऊयात। लहान मुलं मेथीची भाजी खात नसतील किंवा त्यांना मेथी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना थेपले किंवा पराठे बनवून देऊ शकता। संपूर्ण मेथी या पद्धतीने आपण चिरून घेऊयात। संपूर्ण मेथीची भाजी एकदम बारीक आकारामध्ये आपण चिरून घेतलेली आहे। आता आपण कणिक भिजवायला घेऊया। त्याकरता एक मोठी बाउल आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ व मैदा तुम्ही एकत्र सुद्धा वापरू शकता। 1 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी मैदा सुद्धा वापरू शकता, पण आपण पौष्टिक असे मेथी थेपले बनवतोय त्याकरिता इथे संपूर्ण 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ संपूर्ण एकदा आपण चांगलं चाळून घेऊयात। पीठ चाळून घेतल्यामुळे छान ते हलकं होतं व पराठे छान खुसखुशीत मऊसूद होतात। पीठ चांगलं चाळून झालेलं आहे। आता आपण एक छोटंसं वाटण काढून घेऊयात। मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे। 15 ते 20 लसूण पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे। मिक्सरला जाडसर ओबडधोबड आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मिरचीचा ठेचा असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता। मिक्सरला एकदम बारीकही नाही किंवा एकदम जास्त जाड देखील नाही, या मिरची व लसणाचा आपण चांगला ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता आपण कणिक भिजवायला घेऊया। आपण चाळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, एक मोठा चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे, 1 चमचाभर ओवा घेऊया। हाताने छान असा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद पराठ्यामध्ये छान उतरतो। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। आपण तयार करून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग हा मिरचीचा ठेचा तुम्ही कमी अधिक करू शकता, किंवा लाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा दोन्हीपैकी एक सुद्धा वापरू शकता, किंवा दोन्ही वापरलं तर आपल्या तिखटाच्या अंदाजे कमी अधिक करू शकता। संपूर्ण जिन्नस पिठामध्ये चांगले आपण मिक्स करून घेऊयात। संपूर्ण जिन्नस पिठामध्ये चांगली एकत्र करून झाली की यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता, पण तेलाऐवजी तुपाचा वापर केल्यामुळे थेपले चवीला छान लागतात व छान खुसखुशीत होतात, मऊसूद होतात। साधारण 1-1.5 चमचा तूप टाकून पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। प्रवासात जाण्यासाठी हे थेपले तुम्ही बनवणार असाल जास्त दिवसांकरिता तर तेलाऐवजी तुपाचाच वापर करायचा आहे। त्यामुळे थेपल्यांना तेलाचा वास लागत नाही व तुपामुळे हे पराठे किंवा थेपले मऊसूद राहतात, जास्त काळ छान ते टिकले जातात। संपूर्ण जिन्नस चांगली एकत्र करून झाली की यामध्ये आपण चिरून घेतलेली संपूर्ण मेथी टाकून घ्यायची आहे। मेथी इथे भरपूर प्रमाणात वापरलेली आहे। संपूर्ण चिरून घेतलेली मेथी पिठामध्ये चांगली एकत्र करून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकून याची आपण चपातीसाठीची कणिक भिजवतो त्या पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची आहे। मेथीची भाजी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांना सर्वांसाठीच ही रेसिपी खूप छान आहे, खूप पौष्टिक आहे। ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने थेपले किंवा पराठे एकदा नक्की बनवून पहा। ज्यांना भाजी आवडत नाही ते देखील आवडीने खाऊ लागतील। इतके छान चविष्ट हे पराठे किंवा थेपले बनवून तयार होतात। एकदम पाणी न ओतता थोडं थोडं पाणी टाकून याची आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची आहे।
कणिक चांगली भिजून झाली की पुन्हा एकदा अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तुपावरती कणिक पुन्हा चांगली मळून घ्यायची आहे. तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता. पराठ्यांसाठी किंवा थेपल्यांसाठीची कणिक तयार झालेली आहे. आता आपण लगेचच थेपले किंवा पराठे बनवायला घेऊयात. कणिक आपल्याला अजिबात भिजवून घेण्याची गरज नाही. लगेचच तुम्ही याचे पराठे बनवू शकता. वेळ असेल तर ही कणिक तुम्ही 5 ते 10 मिनिटं भिजवून घेऊन देखील बनवू शकता. आपल्याला पराठे कितपत मोठे किंवा लहान बनवायचे आहे त्यानुसार पिठाचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. हे थेपले मी तुम्हाला 2 पद्धतीने कसे लाटायचे ते दाखवणार आहे. छान घडीची चपाती करतो त्या पद्धतीने थेपला तयार करून घेतल्यामुळे छान ते टम्म फुगले जातात. छान त्याला पदर सुटतात. एक साधी पद्धत व एक घडीची पद्धत या पद्धतीने 2 प्रकारे थेपले आपण लाटून घेणार आहोत. सर्वात अगोदर अगदी सोप्या साध्या पद्धतीने पराठा आपण लाटून घेऊयात. एक उंडा घेऊन पिठामध्ये थोडासा घोळून घेतलेला आहे. इथे आपण पिठाचा वापर करताना तांदळाचं पीठ वापरायचं आहे. पराठा लाटताना वरून तांदळाचं पीठ टाकून घेतल्यामुळे बाहेरून छान ते कडक खुसखुशीत होतात. एकदम जास्त जाडही नाही किंवा पातळ नाही. या पद्धतीने हा पराठा आपण लाटून घेऊयात. पराठा पोळपाटाला चिटकायला लागला तर थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कणिक चांगली मळून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल अजिबात थेपल्याला जास्त भेगा किंवा चिरा पडलेल्या नाहीत. कडा अजिबात फाटल्या गेलेल्या नाहीत. ह्या पद्धतीने पराठ्यासाठीची कणिक आपण भिजवून घेतल्यामुळे अजिबात पराठा लाटल्यानंतर कडा फाटल्या जात नाही. पराठा लाटून झालेला आहे. एकदम जास्त जाड देखील ठेवलेला नाही किंवा एकदम पातळ देखील ठेवलेला नाही. पराठा भाजण्यासाठी आपण अगोदरच तवा चांगला गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. आता आपण लगेच थेपला भाजून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये हे पराठे बनवून तयार होतात. सकाळच्या घाईच्या कामामध्ये अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच हे थेपले तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी रेसिपी बनवून तयार होते. साधारण अर्धा ते 1 मिनिटभर झाला की थेपला आपण पलटी करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. पराठा किंवा थेपला भाजण्यासाठी वरून तुम्ही साजूक तूप लावून घेऊ शकता किंवा तेलसुद्धा लावून घेऊ शकता. शक्यतो पराठे बनवताना पराठ्यांना तूप लावून घ्यायचं आहे. त्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते व दीर्घकाळ ते मऊसूद राहतात. तेल लावून घेतल्यामुळे पराठे कडक होतात. थंड झाल्यानंतर ते एकदम वातट होतात. त्यामुळे शक्यतो कुठलेही पराठे बनवताना आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं झाला की पराठ्याला आपण तूप लावून घेऊया. दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आहे व खरपूस रंगावरती पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने पराठा छान भाजून झालेला आहे. खूप छान रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकाल. पराठा आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे. याच पद्धतीने घडीचा पराठा कसा बनवायचा ते आपण पाहूया. पुन्हा आपण एक उंडा घेतलेला आहे. तो तांदळाच्या पिठामध्ये छान घोळून घेतलेला आहे. त्याची एक छोटीशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. छोटी चपाती लाटून झाली की त्याला आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. चपाती फोल्ड करायची आहे. पुन्हा फोल्ड केलेल्या चपातीवरती आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. पुन्हा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे व आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. घडीची पोळी किंवा चपाती बनवतो त्या पद्धतीने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्यामुळे भरपूर पदर सुटलेला पॉकेटसारखा हा पराठा किंवा थेपला बनून तयार होतो. पराठा किंवा थेपला लाटताना याच्या कडा आपल्याला छान लाटून घ्यायच्या आहेत. एकदम जास्त जाडही नाही किंवा पातळ नाही अशा पद्धतीचा पराठा आपण लाटून घेतलेला आहे. मीडियम फ्लेमवर हा पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस रंगावरती भाजून घेऊयात. हा घडीचा पराठा आपण तयार करून घेतल्यामुळे त्याला भरपूर सारे पदर सुटतात व पॉकेटप्रमाणे हा पराठा बनून तयार होतो. दोन्ही बाजूने तूप लावून चांगला खरपूस रंगावरती भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने चांगला खरपूस रंगावरती पराठा आपण भाजून घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने पराठे बनवून तयार झालेला आहे. मेथीचे पराठे आपण लोणचं व दह्याबरोबर सर्व करूया. खूप मस्त मऊसूद झालेले आहे. रंग देखील खूप छान आलेला आहे.
व अगदी कमी वेळामध्ये पौष्टिक रेसिपी बनवून तयार झालेली आहे। या पद्धतीने हे रोल करून आपण टिफिनसाठी देऊ शकता किंवा प्रवासासाठी नेऊ शकता। सिल्वर पेपरमध्ये हे रोल आपण गुंडाळून नेल्यामुळे छान ते मऊसूद राहतात। एक पराठा तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल मस्त पॉकेटप्रमाणे हा पराठा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने हे पौष्टिक पराठे एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।